इकडं चाललंय पप्पाचं ना कुटी करायची मकाची ना, ते मका उलळायचं काम चाललंय. मका आणलेली ट्रॅक्टरच्या ट्रॉली भरून. प्रिशाला किती आनंद होते, कारण तिला जास्त असं काही बघण्यात नाही ना त्याच्यामुळे. उलण काय मम्मी त्याच्यातून? नाही जमलं उलाळायला ट्रॅक्टर. आता चालले खालीच, पप्पा टाकतात खाली मका, ती परत उचलून आणायची, कुटी करायची, द्यायची गायांसाठी. प्रिशा कुठं बसली नेमकं? चालवी ती ट्रॅक्टर आता ती. मग तुला शर्ट देऊ घालायला इकडं आणायचं असलं तर कवळे? हॅलो गाईज, कसे सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आत्ताच मस्त अशी देवपूजा वगैरे झाली. तर आत्ताच पप्पा मका वगैरे घेऊन आले आहेत. तर बघा, आमची शुप ट्रॅक्टरमध्ये बसली, ते तर तुम्ही बघितलंच. तर चला, आता आम्हाला सगळ्यांना जेवणं करायची आहेत. आज जेवणामध्ये आजचा मेनू आहे गवारीची शेंगा, चपाती, ज्वारीची भाकरी आणि तुकडे, जे की आपण एखाद्या खेड्या गावातल्या आपण म्हणतो आपल्या गावाकडल्या भाषेमध्ये की तुकडे. तिकडं कोणी चुरमा म्हणतं, कोणी भुगा म्हणतं. जरा त्याच्या चपात्या शिल्लक होत्या, त्याच्या अंतानं आम्ही ना तुकडे बनवले, खूप मस्त. आणि त्याच्यासोबत दही खायला एकदम छान लागतात. तर तुम्हाला दाखवते मी. तर बघा, असे मस्त असे ज्वारीचे ना, ज्वारीचं चाललं तोंडाला, चपातीचं भुगा बनवलं आहे. आणि त्याच्यासोबत खायचं आहे आपल्याला दही किंवा दूध, ज्याला जे आवडते. पण मला आता दहीच आवडतं, म्हणून आहे ना मी मस्त असं दही खाणार आहे. झाकलंच नाही का ना, बापरे, सांडायचं पण ते का नाही. हे बघा, मस्त असं घट्ट दही, याच्यामध्ये एक मुंगी पण आहे. तर बघा किती मस्त, असं वाटतं की जसं काही म्हशीचं दही आहे का नाही. अशा खूप छान वड्या वड्या. चला, आता मी ना सगळ्यात अगोदर जेवण करून घेतो, खूप भूक लागलेली आहे. कारण पप्पाला यायला जरा लेट झालं त्याच्यामुळं. मोबाईल नका बघू, सासूबाई मारत्यान. नको नको, विशाल नको. मम्मा स्टॉप. चालली बाबाकडं. कसं काय मस्त वातावरण झालंय संध्याकाळचं. हे बघा, इथं पाड, आंब्याचं पाड. लहानपणी कसं असतं ना, की आंबे पिकायला लागले असं, म्हणजे त्या सीझनला सगळेच कधी आंब्याचे पाड खायला भेटते. आज आपण इकडं कुटी केलेली आहे, मला दाखवते आता मम्मी तिकडं कुटी भरवते. मस्त असं वातावरण झालंय. चलो चलो चलो, थांब. अरे कुठे चालू? आणि ते बघ ना, एवढं एवढंसं झाड आहे, त्याला किती किती मोठ्या पपई आल्यात ना. हा दाखवते 2 मिनिटं. बघ, किती पपई आल्यात त्याला. मस्त असं वातावरण झालंय.
चिल्या कुठून येते बाई? गोण्या असल्या तर आणायचं ना भरून गोण्या कसं भरता येईल मग आता दुसरा बोध भरायचा बघ ती मका काय पहा मग. म्हणते मका बरं असली बरं आजीचा घर आहे पप्पा सांगत आज्याचा बी काढायचा